माझं नाव डॉक्टर ऋतुजा कारखानीस मोरे आहे आणि मी क्लिनिकल मीडिया सायकोलॉजिस्ट आहे. आपलं सेशन स्टार्ट करण्याच्या अगोदर मी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकांना थँक्यू सांगेन की तुम्ही ही अपॉर्च्युनिटी दिली ताकी मी इकडे येऊन आज बोलू. सो थँक्यू सो मच. आणि आपण आजचं सेशन स्टार्ट करू. तर आत्ता जो आपला सेशन आहे तो ॲक्च्युली सायकोलॉजिकल टेक्निक्स जे आपण यूज करतो आपल्या डेली रुटीनमध्ये टू लिव्ह अ हेल्दी लाईफ, मेंटली हेल्दी लाईफ, त्याच्याबद्दल आहे. तर आता जसं आपल्याला कळलं आहे की करोना इज द न्यू नॉर्मल थिंग. WHO आत्ता आपल्याला हे केलं आहे, आपलं अनाऊन्स केलं आहे, आपल्याला सांगितलं आहे की करोना आता इज अ न्यू नॉर्मल थिंग आणि वी हॅव टू गो विथ दॅट. आणि आत्ता आपण एक 2 महिन्याचा मोठा लॉकडाऊन फेस काढला आहे आणि अजून पण लॉकडाऊन एक्सटेंड झालं आहे. ऑफकोर्स त्याच्यामध्ये थोडे टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, पण तरीही जेवढं आपल्याला आधी फ्रीडम होती ती फ्रीडम नाही आहे. बरेच जणांना करोना नाही झाला आहे, पण बरेच जणांना सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स आणि सायकोलॉजिकल स्ट्रेस खूप झाला आहे. सो आज आपण मेनली त्याच्याबद्दल बोलणार आहोत. आता करोना जे आहे ती आता अशी सिच्युएशन आपल्या ह्याच्यामध्ये आली आहे की आपण स्वतःला ट्राय करू शकतो की आपण हायजेनिक राहू, आपण जास्त बाहेर न जाऊ, लोकांना न भेटू, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करू. पण त्याच्याबरोबर काय झालं आहे ना की जसं आता लॉकडाऊन होता आणि पुढे पण खूप सगळी दुकानं का ऑर्गनायझेशन्स का ऑफिसेस चालू होणार नाही आहे. आता रिसेंटली आपल्याला हे पण कळलं आहे की काही ऑफिसेसमध्ये, काही ऑर्गनायझेशन्समध्ये, इन्स्टिट्यूशन्समध्ये काही लोकांना काढलेत, त्या लोकांना नोकरीवरनं काढलेत कारण की ऑर्गनायझेशन पण त्यांना पैसे देऊ शकत नाही. सो तो एक स्ट्रेस आहे, फायनान्शियल स्ट्रेस खूप मोठा आहे, जो नुसतं इंडियामध्ये नाही, भारतातच नाही, पण ऑल ओव्हर कंट्रीमध्ये तो म्हणजे आता फेस करतात ते लोक की आता फायनान्शियली कसं होणार. खूप सगळ्या जणांनी स्मॉल स्केल बिझनेसेस उघडलेत, त्याबरोबर आता मुलं घरी आहेत, पूर्ण फॅमिली एका बरोबर राहते. 24 आवर्स तुम्ही लॉकडाऊन फेजमध्ये आहात, 24 आवर्स बरोबर आहात. तर जी एक घरची बाई आहे तिला खूप सगळे कामं एका बरोबर येतात. आधी कसं असायचं की जेव्हा हजबंड्स बाहेर जायचे ते स्वतःचं काम करायचे आणि बाईला थोडासा वेळ मिळायचा जनरल सिच्युएशनमध्ये. पण आता सगळे एका बरोबर येतात, सतत जेवण बनवा, मग घरी राहणार तर ते घरचं एक थोडंसं नाही म्हणलं की फ्रस्ट्रेशन्स येणार, पूर्ण दिवस माणूस घरात असतो. आता हा आपल्याला एक नवीन फेज चालू होतो आहे ज्याच्यामध्ये खूप सगळ्या ऑर्गनायझेशन्सने हे पण अनाऊन्स केलं की तुम्हाला वर्क फ्रॉम होम करायला लागेल फॉर नेक्स्ट फ्यू मंथ्स, फॉर नेक्स्ट 10 months, 8 months. सो आता ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये स्टॅटिस्टिकली जर आपण बघायला गेलो तर स्ट्रेस खूप वाढला आहे. सो सगळ्यात अगोदर गोष्ट काय की जेव्हा आता लॉकडाऊन अनाऊन्स झाला, सो पहिला 1 आठवडा होता तो खूप डिफिकल्ट गेला लोकांसाठी की तुमचं एक रुटीन असतं, तुम्ही बाहेर जातात, तुम्ही तुमचं रेग्युलर काम करतात, तुमचं एक शेड्यूल असतं. आता ते एकदम ब्रेक झालं आणि नंतर तुम्ही कंटिन्युअसली घरी राहायला लागलात. त्याच्यामुळे काय होत गेलं की पहिला 1 आठवडा लोकांना कळलं नाही आता काय आहे ते, जे आपले डेली ग्रॉसरीज मिळणार नाही मिळणार, कसं होणार, पण ते मॅनेज झालं. 1 आठवड्यानंतर जर आपण पाहायला गेलं तर लोक ॲडजस्ट झाले, लोकांना कळलं की हां ठीक आहे हे असं आहे आणि खूप सगळे लोक दे स्टार्टेड एन्जॉईंग इट. खूप सगळी पॉझिटिव्हिटी पण निघाली की लोकांनी नवीन डिश ट्राय केली, काही लोकांनी नवीन क्रिएटिव्हिटीचे काहीतरी आर्ट अँड क्राफ्ट ट्राय केले. लोक सोशल मीडियाला खूप सगळं यूज करायला लागले, खूप सगळे लोक आहेत त्यांची टॅलेंट बाहेर आली. सो आपल्याला कळत गेलं की ही क्रायसिसची सिच्युएशन आहे, त्याच्यामध्ये पण आपण ॲडजस्ट झालो, बऱ्यापैकी चांगले ॲडजस्ट झालो. सो मला तुम्हाला हे सांगायचं की आताचा जो फेज आहे ज्याच्यामध्ये मास्क कंपल्सरी सांगितलं आहे, अजून पण मॉल्स आहेत आणि दुसरे पब्लिक ट्रान्सपोर्ट्स आहेत ते उघडले नाही गेलेत, पण त्याच्यामध्ये काय झालं की एक आपल्याला शीख मिळाली, एक आपल्याला चांगलं लर्निंग मिळालं आहे की ह्युमन नेचर कसा असतो. ह्युमन नेचरमध्ये नो मॅटर वॉट एव्हर द सिच्युएशन इज, ऑफकोर्स इनिशियल टाईम जो ॲडजस्टमेंट फेज आपण म्हणतो तो डिफिकल्ट असतो, पण आफ्टर अ वाईल जर तुम्ही ऑब्झर्व करा तर तुम्ही त्याच्यामध्ये ॲडजस्ट होऊन जातात आणि दॅट बिकम्स अ पार्ट ऑफ यू. सो सगळ्यात अगोदर तर मी तुम्हाला सायकोलॉजिकली हे सांगणार आहे की ॲज पर ह्युमन नेचर, ॲज पर सायकोलॉजी ऑफ अ ह्युमन,
तुमच्याकडे कोणतीही क्रायसिसची सिच्युएशन असली का कोणची पण सिच्युएशन, आता आपण क्रायसिसबद्दल बोलतोय कारण की आता वी हॅव टू लिव्ह विथ करोना. सो कोणची पण सिच्युएशन असली त्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट थिंग हे आहे की तुम्ही स्वतःला मेंटली हे ट्रेन करा की ऑफकोर्स हा फेस थोडा डिफिकल्ट आहे, पण मी ह्याच्यामध्ये ॲडजस्ट होणार आहे आणि मी ह्याच्यात ॲडजस्ट होऊन जाईल. सो दॅट इज फर्स्ट थिंग दॅट आपल्याला स्वतःला डोक्यामध्ये ठेवायची आहे. सेकंड थिंग जे आहे, जे आपले स्ट्रेसर्स आहेत, जे फॉलोइंग स्ट्रेस चालले आहेत, आपल्या सगळ्यांना वेगवेगळे स्ट्रेस असू शकतात. फायनान्शियल, जसं मी सांगितलं, मेनली सगळ्यांना फायनान्शियल स्ट्रेस आहे, पण त्याच्याबरोबर मुलांचं शिक्षणाचं काय होणार, मुलं कशी पुढे, मुलांचं ट्युशन्स असतं, आता काही ऑनलाईन ट्युशन चालू झाले, तर ऑफकोर्स ती फिजिकल प्रॉक्सिमिटी आहे ती नाही आहे. काही जे मदर्स असतात, फादर्स असतात, आता मुलं बरोबर असली तर त्या लोकांना कम्युनिकेशन्स प्रॉब्लेम होतात, त्या लोकांना कसं मुलांबरोबर कम्युनिकेशन करायचं, कसं त्यांना ट्रेन करायचं, त्याचे इश्यूज होतात. इंटरपर्सनल प्रॉब्लेम्स खूप पाहायला गेलेत हजबंड वाईफमध्ये, इन लॉजमध्ये, का तर इवन तुमच्या सोसायटीमध्ये जिकडे तुम्ही राहतात, कारण की खूप सगळे नवीन नवीन रूल्स अँड रेग्युलेशन्स आलेत. तर कुठे ना कुठेतरी माणसाला मधनं एक असं गोष्ट आली की आता आम्ही बांधलो गेलो, एक बंदिश आली आहे, एक कुठेतरी स्टकअप झालं. सो ती गोष्ट आपण कशी डील करू शकतो, आज आपण त्याच्याबद्दल मेनली बोलणार आहोत. सो जेव्हा आपण रिलेशनशिपबद्दल बोलतो तेव्हा सगळ्यात मोठी एक गोष्ट आपण डोक्यात ही ठेवायची, ती आहे अंडरस्टँडिंग. तुम्ही आता ह्या फेजमध्ये आहात, एक नवीन फेजमध्ये आहात, ज्याच्यामध्ये बट ऑब्वियस आहे की तुम्हाला खूप सगळे स्ट्रेसेस आहेत. सो त्याच्यामध्ये आपल्याला अंडरस्टँडिंग दाखवणं खूप गरजेचं आहे. कधी कधी असं होऊ शकतं की फॅमिलीमध्ये तुमचे जेवढे जण आहेत, हजबंड वाईफ आहेत, मुलं आहेत, का सासू सासरे आहेत, का कोणी घरी सिनियर सिटीजन्स आहेत, तर त्याच्यामध्ये असं होऊ शकतं की फ्रस्ट्रेशन येईल, कधी कधी चिडचिडपणा होईल, कधी कधी काही गोष्ट आवडणार नाही, खूप बोर्डम वाटेल, लोनलीनेस वाटेल, घरी असून एवढे सगळे जणं असून पण लोनलीनेस वाटेल. तर तेव्हा तुम्ही स्वतःला हे सांगा की दिस इज नॉर्मल, हे एक्सपिरियन्स करणं नॉर्मल आहे, त्याच्यामध्ये ॲबनॉर्मल काही नाही आहे. कारण की आपण आता घरी आहोत, आपल्याकडे एवढं काम नाही आहे करायला. आधी जी सिच्युएशन होती त्याच्याहून वेगळी सिच्युएशन आहे. आपण आधीच्या सिच्युएशनमध्ये पण कधी कधी असं फील करायचो, तर आताच्या सिच्युएशनमध्ये बट ऑब्व्हियसली आपण ते फील करणार आहोत. तर तेव्हा स्वतःला हे सांगा की इट्स नॉर्मल, इट्स ओके. जेवढं तुम्ही स्वतःला इट्स ओके सांगाल, जेवढं तुम्ही स्वतःला हे सांगाल की नाही हे आपण करू शकतो, हे आपण हँडल करू शकतो, तेवढं मे बी सिच्युएशनमध्ये तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही, पण तुमच्याकडे स्ट्रेंथ येईल त्या प्रॉब्लेमला कसं डील करायची आहे. मला कोणीतरी मेसेज लिहिला आहे, मी मध्ये पॉज गेले. समस्त लोकांनी ह्यांची माझी जन्म वाचले ही विनंती करोनावर मत करता येईल. आहे संजय दादा, मला तुमचा प्रश्न कळला नाही. हा माझ्यासाठी आहे का, तुम्ही नॉर्मली सांगता ते जरा थोडंसं अगर इंग्लिशमध्ये तुम्ही हे कराल तर माझ्यासाठी बेटर होईल, कारण की मी मराठी बोलते, बाय कास्ट मराठी आहे, पण माझं मराठी एवढं स्पष्ट नाही आहे. सो प्लीज तुम्ही जरा त्याला इंग्लिशमध्ये लिहाल तर मला बेटर होईल. बाकी ऑब्व्हियसली मी तुम्हाला उत्तर मराठीतच देईन. सो कमिंग बॅक टू आवर थिंग, आपण अंडरस्टँडिंग दाखवणं खूप गरजेचं आहे आणि हे स्वतःच्याबद्दल दाखवणं पण गरजेचं आहे. नॉट ओन्ली दॅट, पण आपण आपल्या फॅमिली मेंबर्सबद्दल पण तेवढं अंडरस्टँडिंग दाखवणं खूप गरजेचं आहे. त्याच्याने काय होईल की तुमचा जो फॅमिली बॉन्ड आहे तो खूप स्ट्रॉंग होईल. कधी कधी इट्स ओके की आपण चिडचिड करतो, तर त्याच्यावरती तुम्ही जे आहे, आता सपोज बायको चिडचिड करते तर नवऱ्याने समोर तिला, अरे तू चिडचिड करते, असं का करते, तू अशीच झालेली आहे, तुला सांभाळता येत नाही घर, असं बोलायची गरज नाही आहे. कारण की ते पण शेवटी एक ह्युमन बिंग आहे आणि त्याची चिडचिड करणं पण स्वाभाविक आहे. तर त्याच्यावरती अंडरस्टँडिंग दाखवा. तुमचं कम्युनिकेशन तिच्याबद्दल का इवन मी तर म्हणेन इवन बायकांनी नवऱ्यांबद्दल ते कम्युनिकेशन चेंज करा की तुम्ही अरे सतत असंच करतात, तुम्ही घरी लक्ष देत नाही. तर ते तुम्हाला जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह कम्युनिकेशन ठेवाल एकमेकांबद्दल, तेवढं तुम्हाला बेटर पडेल तुमचं रिलेशनशिप चांगलं डेव्हलप करायला. दुसरी मी इम्पॉर्टंट गोष्ट हे करीन आहे की आता फायनान्शियल स्ट्रेस आहे, तर ते खूप वेगळ्या कारणांशी आहे. काही लोकांची जॉब गेली आहे, खूप लोक डेली वेजेसवरती काम करतात. सो जॉब गेली आहे ते ऑब्व्हियसली आता नवीन जॉब शोधतात, ते का नवीन स्वतःचं काहीतरी स्टार्टअप उघडतात, ते का नवीन घराचा स्मॉल स्केल बिझनेस करायचा प्रयत्न करतात आहे. पण डेली वेजेसवाल्यांना खूप मोठा प्रश्न पडला आहे आणि त्याच्यामुळे अनएम्प्लॉयमेंट पण खूप जास्त वाढलं आहे, पॉवर्टी रेशो वाढला आहे आणि आता लोकांना कळत
नाही. आणि खूप सगळ्या ठिकाणी आता असं पण ऐकण्यात येतं आहे की लोक सुसाईड करतात, ते लोक डिप्रेशनमध्ये गेलेत, सिव्हिअर डिप्रेशनमध्ये गेलेत, की आता त्यांना असं वाटतं की आपल्याकडे एकच रस्ता उरला आहे, ते आहे की आपण स्वतःला मारून टाकू. पण कसं आहे ना की हा रस्ता नसतो. स्वतःला मारून टाकून का सुसाईड कमिट करून हा एक हेल्दी रस्ता नाही आहे. त्याच्याने काहीच प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही आहे. का तुमचे प्रॉब्लेम्स आहे ते फॅमिली मेंबर्सला नंतर जास्त हे करतील. तर माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की आज मे बी तुमची फॅमिली ला प्रॉब्लेम नसेल का, तुमची फॅमिली बरोबर चालते, सगळं ठीक आहे, पण तुमच्या आजूबाजू असे खूप सगळे जणं असतील, तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करणे की तुम्ही त्यांच्याशी बोला. त्यांची काय परिस्थिती आहे, त्यांना काय वाटतं, तुम्ही त्यांना ऐका. जेवढं तुम्ही कोणाला ऐकाल तेवढं त्या माणसाला बेटर फील होईल आणि तुम्ही त्याला सेव्ह करू शकता, तुम्ही त्याला वाचवू शकतात आणि त्याची मेंटल सिच्युएशन जी आहे ती चांगली बेटर करू शकतात. सो ती माझी एक मेन रिक्वेस्ट आहे तुम्हाला सगळ्यांना मी एक गोष्ट सांगेन. मोस्ट इम्पॉर्टंट आहे की तुम्ही हे करा. घरी एक डीप ब्रिदिंग टेक्निक आहे जे आम्ही सायकोलॉजीमध्ये खूप यूज करतो आणि ते तुमचे जे स्ट्रेस लेवल्स आहे. आता स्ट्रेस आलं की स्ट्रेस म्हणजे काय, त्याच्यामध्ये डिप्रेशन येतं, रडू येतं तुम्हाला, कधी कधी रस्ते दिसत नाही की आता आपण काय करायचं काय नाही, कधी कधी असं वाटतं की हीच माझी लाईफ आहे, मी वर्थलेस आहे, मी आधीच कधी कधी आपल्या पास्ट चुकी लक्षात येतात, मिस्टेक्स लक्षात येतात आपल्याला की अरे तेव्हा मी असे इन्व्हेस्टमेंट्स केले असते तर बरं असतं, तर आता हा दिवस आला आहे तर त्याच्यामध्ये मी स्वतःला कशा रीतीने सांभाळू आणि मी तेव्हा नाही केलं म्हणून तर गिल्टी फील होतं. स्वतःला आपण कोसतो की तेव्हा मी असं का नाही केलं, तेव्हा मी अशी ही नोकरी का नाही घेतली, तेव्हा मी गव्हर्नमेंटमध्ये का नाही गेलो, अशी सगळी गोष्टी मी नुसतं एक्झाम्पल्स देते. आपल्या सगळ्यांना स्वतःच्या लेवलवरती वेगळी गोष्टी असतील, पण हे सगळी फिलिंग्स येतात, हे सगळे इमोशन्स येतात मधनं. त्याच्याबरोबर कधी कधी काय होतं, एन्झायटी फेस होतं तुम्हाला. एन्झायटीमध्ये काय होतं की असंच विचार करून की आता काय होणार, तर जीव घाबरतो. कधी कधी आपल्याला डोक्याला असं खूप जास्त ताण पडतो, कधी कधी खूप जास्त असं डोकं दुखतं. मला कोणतं लिहिलं आहे, हॅव टू बी सायकोलॉजिकली फिट इन दीज डेज. येस, मी त्याच्यावरतीच येते. सो ह्या सगळ्या गोष्टी येतात आणि ह्या सगळ्या गोष्टी बट ऑब्वियस आहे कोणाबरोबर पण होणार. हे तर आपण करोनाचा फेज म्हणतोय, पण आपल्या नॉर्मल लाईफमध्ये पण आपण कुठे ना कुठेतरी ह्या गोष्टी फेस करतो. त्याच्यात आपल्याला इम्पॉर्टंट एक गोष्ट मी तुम्हाला एक टिप सांगते, एक टेक्निक सांगते. टिप पण नाही आहे पण ही टेक्निक आहे, सायंटिफिकली प्रूव्हन टेक्निक आहे. त्याला मी म्हणतो रिलॅक्सेशन थेरपी. ठीक आहे, ते कोणी पण ट्राय करू शकतं घरी. त्याच्यामध्ये आता तुम्ही घरी आहात, आता तुम्ही रात्री आता जेव्हा तुमचं जे काय झोपायचे टायमिंग असतील 10-11, तर त्याच्या अगोदर आपण आपल्या नेहमी जेव्हा आपण झोपतो तेव्हा लूज कपड्यांमध्ये असतो, आपल्या घरचे पजामा का गाऊन का जे काय तुम्ही रात्री झोपायला घालतात ते त्याच्यामध्ये असतो. आणि युजली आपण आपलं कानातले का वॉच काय सगळं काढून आपण फ्रीली झोपतो का, कारण की एक झोप असते ते आपल्या सगळ्यांना खूप पीसफुल असते. तर त्याच्यामध्ये तुम्ही ही टेक्निक यूज करू शकतात झोपायच्या 10-15 मिनटं अगोदर. का तर कधी कधी असं पण तुम्ही करू शकतात की उठायच्या नंतर तुम्ही उठलात तर तुम्ही बेडवरती आहात, तर एक आपलं रुटीन स्टार्ट करायच्या अगोदर एक 10-15 मिनटाचा वेळ देऊन स्वतःला तुम्ही जसे आहात तसे झोपायच्या पोझिशनमध्ये आहात तसे झोपा, डोळे बंद करा आणि गहरी सास एक डीप ब्रीथ मध्ये घ्या. ते तुमच्या बेलीपर्यंत जाईल तेवढी 2 सेकंड त्याला होल्ड करा, 2 सेकंड थांबवा त्याला आणि मग हळूहळू करून ती श्वास काढा. परत हळूहळू मध्ये घ्या आणि हळूहळू करून काढा. असं तुम्ही 10 ते 15 वेळा करा. आता मी तुम्हाला सायंटिफिक रिझन सांगते ह्याचा. आपण जेव्हा ऑक्सिजन घेतो मध्ये तेव्हा सायंटिफिकली आपण 14% ऑफ ऑक्सिजन घेतो. नॉर्मल जेव्हा आपण ब्रिदिंग, आता तुम्ही मला ऐकतात ते मी तुमच्याशी बोलते, तर आत्ता माझं जे ऑक्सिजनमध्ये जातं आहे ते 14% आहे जे माझ्या ब्रेनला मिळते. जे माझ्या ब्रेनला ऑक्सिजन मिळते ते हार्डली 14% आहे. आणि त्याच्यावरती मी एवढा विचार करते, तुमच्याशी कम्युनिकेट करते, आपलं कॉन्व्हर्सेशन चाललं आहे, तुम्ही मला ऐकतात आहे, तुमचं रिसेप्शन चाललं आहे, तुमचं सगळं नॉलेजमध्ये घेतात ते. सो त्याच्यामध्ये आपण 14% ऑक्सिजनमध्ये आपला हा खेळ चालू आहे. पण जेव्हा आपण डीप ब्रीदिंग करतो तेव्हा जे आपण नॉर्मल ऑक्सिजन इनटेक करतो त्याच्याहून जास्त ऑक्सिजनमध्ये घेतो. तर त्याच्याने काय होतं की त्याच्याने तुमचं जे ब्रेन फंक्शनिंग आहे ते बऱ्यापैकी स्मूथ होतं.
आणि त्याला स्ट्रेंथ मिळते. आम्ही आमच्या सायकोलॉजिकल लँग्वेजमध्ये आणि असं सायकोलॉजिस्ट आणि सायकायट्रिस्टच्या मध्ये जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा आम्ही लोक त्याला ब्रेन सर्व्हिस म्हणतो. कारण की हे काय इम्पॉर्टंट आहे, आता तुम्ही लोक गाडी चालवतात तर त्याला पण कधी कधी सर्व्हिसिंगची गरज असते, त्याला पण कधी कधी 6 महिन्यातनं का वर्षातनं ऑइलिंगची गरज असते. तसं आपलं ब्रेन एवढं सगळं बघतं, एवढं सगळे टेन्शन्स आहेत, एवढं सगळं लर्निंग आपण करतो, एवढं सगळं शिकतो, तर त्याला पण एक स्मूथनेसची गरज असते. आम्ही त्याला तशा रीतीने प्रेझेंट करतो. तर ह्याच्याने काय होतं, तुम्हाला हळूहळू करून तुमचं मन जे आहे, जे खूप म्हणतात, जसं मी तुम्हाला सांगितलं की डिप्रेसिव्ह का अँक्शियस त्या फिलिंग्सवरनं जातं तर ते शांत होतं. त्याच्याने काय होतं, तुम्हाला पुढचा विचार करायला तुमचे ॲव्हेन्यूज ओपन होतात. तुम्हाला कळतं की आता मी काय करू शकतो. कसं असतं, जेव्हा गोष्टी शांत असतात, जेव्हा गोष्टी काम डाऊन असतात, तेव्हा तुम्हाला कळतं की आता नेक्स्ट स्टेप काय आहे. पण तुम्ही किऑसमध्ये असता तर तुम्हाला खूप जास्त असं कन्फ्युजन होतं आणि तुम्ही पुढे नाही जाऊ शकत. तुम्हाला कळत नाही की आता ह्याच्याहून पुढे मी काय करू आणि रस्ते दिसत नाही, खूप ब्लॉकेजेस दिसतात. सो ही एक मोठी इम्पॉर्टंट टेक्निक आहे जे तुम्ही झोपायच्या अगोदर का जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तुमचं ब्रश केल्याच्या अगोदर तुम्ही ही प्रॅक्टिस करू शकतात. एक मिनट मला ओके. सो हे तुम्ही प्रॅक्टिस करू शकतात. थर्ड इम्पॉर्टंट थिंग जे तुम्ही हे करायचं आहे की नो मॅटर व्हॉट एव्हर द सिच्युएशन इज, तुम्ही प्लीज एक हॅबिटमध्ये राहा. कोणची हॅबिट, तुमची फेवरेट ॲक्टिव्हिटी काही पण तुम्हाला आवडत असेल, का तुम्ही एक बुक वाचली, का तुम्ही काही पेंटिंग करत असाल, का नवीन म्युझिक शिकत असाल, का कोणचं इन्स्ट्रुमेंट ऑनलाईन शिकत असाल, का काही पण ती एक हॅबिट ठेवा. त्याच्याने काय होतं, मी तुम्हाला हे सायकोलॉजिकली ह्याचे बेनिफिट्स सांगते. एक हॅबिट असली ना की तुमचं ब्रेन असतं ना, तुमची जी सर्केडियन सायकल असते ना ती एक फंक्शनमध्ये चालते. सर्केडियन सायकल म्हणजे काय, की तुमची बॉडी एक सायकलमध्ये चालते, की तुम्हाला 1 वाजलं की भूक लागते, तुम्हाला 5 वाजले 4 वाजले की चहाची तलप लागते, तुम्हाला रात्री रोज तुम्ही ज्या टायमेला ज्या वेळेला झोपतात, की तुम्ही 12 वाजता झोपतात का 11 वाजता झोपतात, तर तुम्हाला ऑटोमॅटिकली झोप येते. सकाळी तुम्हाला 6 वाजता का 8 वाजता जाग येते. हे का होतं, कारण की तुमची एक बॉडी एका सायकलमध्ये चालते आणि कधी कधी तुम्ही अलार्म नाही लावला पण तरी तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमच्या रेग्युलर टायमाला जाग येऊन जाते की हां मी आत्ता 7 वाजता का 8 वाजता उठलो आहे का उठली आहे. तर हॅबिटनी काय होतं की तुमचं जे सर्केडियन सायकल आहे ते एक नॉर्मल रुटीनमध्ये राहते. त्याच्याबरोबर तुम्हाला लर्निंग होतं. तुम्ही काही पण तुमची ॲक्टिव्हिटी लर्न करू शकतात, काही नवीन शिकू शकतात. तर तुम्हाला जे रियालिटी असते तुम्ही त्याच्या टचमध्ये राहतात. आता सध्या काय झालं आहे की आपण लॉकडाऊन फेजमध्ये आहोत, आपण वर्क फ्रॉम होम करतो आहे आणि इवन आता नेक्स्ट आपलं कसं होणार आहे माहिती नाही आणि आता आपल्याला वी हॅव टू लिव्ह विथ करोना. सो त्याच्यामध्ये पण खूप सगळे नवीन चेंजेस आलेत. तर त्याच्यामध्ये तुमची जी सायकोलॉजिकल हेल्थ आहे त्याला एक रुटीनमध्ये मेंटेन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ते तुम्ही काही पण डिसाईड करू शकता. तुमचं फेवरेट म्युझिक आहे की मी सपोज संध्याकाळी 7 ते 8 एरोबिक्स घरी करणार आहे, का मी माझ्या सोसायटीमध्ये खाली वॉक करणार आहे, का 7 ते 8 मी माझे म्युझिक क्लासेस अटेंड करणार आहे ऑनलाईन, का मी कोणाशी तरी बोलणार आहे. जे काय तुमची म्हणजे ते तुम्ही डिसाईड करा. ते मी तुम्हाला नाही सांगू शकत कारण की ते सगळ्यांच्या लायकिंगवरती आणि डिझायर्सवरती असतं. सो जे काही तुम्हाला आवडेल ते तुम्ही एक गोष्ट इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. कारण की जेवढं तुम्ही स्वतःला रुटीनमध्ये ठेवाल ह्या स्टेटमध्ये तेवढं तुम्हाला पुढे पण खूप बेटर पडेल की तुम्हाला रियालिटी आहे त्याच्याहून एकदम म्हणजे तुम्हाला डिटॅचमेंट नाही वाटणार आणि तुमची रियालिटी कुठे ना कुठेतरी इंटॅक्ट राहिलं. तर ते तुम्ही खूप इम्पॉर्टंटली करू शकतात. सेकंडली तुम्ही आहे की मेंटल एक्सरसाइजेसमध्ये काय असतं की तुमच्या फ्युचर प्लॅनिंग की आता कसं मला करायचं आहे तर ते तुम्ही एक जर्नल लिहा, तुम्ही बुक लिहा तुमची की आता मला कशा रीतीने करायचं आहे, त्याचे पॉईंट्स मेन्शन करा. तर तेवढं काय होईल तुमचं लर्निंग बेटर होईल. तुम्हाला तुमच्याच फ्युचरबद्दल बऱ्याच चांगल्या रीतीने तुम्हाला कसं काय करायचं आहे तुमचं प्लॅनिंग स्ट्रॅटर्जीज बेटर होईल. ते कोणचंही असू शकतं की आता सपोज माझी मुलं आहेत म्हणजे मी आता तुम्हाला एक बाईचं एक्झाम्पल देते, एक घराच्या बाईचं एक्झाम्पल देते की आता मला मुलं आहेत, आता मुलं मला हे ऐकत नाही आहे का जेवत नाही आहे. तर तुम्ही त्याच्याबद्दल बसा आणि तुमची काय बुक असेल का जे काय असेल त्याच्याबद्दल लिहा की आता जेवत नाही आहेत का नाही जेवत आहे, काय काय गोष्टी त्यांना आवडतात. तर त्याच्याने तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत का त्यांची एक पेरेंटिंग टेक्निक आहे
आहे, कारण की सायकोलॉजीमध्ये पण आम्ही पेरेंटिंग टेक्निकला खूप महत्त्व देतो, कारण की ते खूप इम्पॉर्टंट आहे. तर ते तुम्हाला पण क्लिअर होईल, प्लस त्याचे बेनिफिट्स मुलांना पण मिळेल. आता हे तर मी तुम्हाला घरच्या बाईचं एक्झाम्पल दिलं. दुसरं एक्झाम्पल दिले की जे काम करणारा वर्ग आहे का त्यांना आता कळत नाही काय, तर त्याच्यामध्ये पण तुम्ही एक स्वतःचं एक प्रॉपर मेंटल एक्सरसाइजच्या टेक्निकनी तुम्ही स्वतःचं एक रुटीन बनवा की आज मी ह्याला कॉन्टॅक्ट केला, आज मला असं करायचं आहे. तर ॲटलिस्ट तुम्हाला एक तुमचा प्रोग्रेस कळेल आणि तुम्हाला मधनं असं वाटणार नाही की मी काय करत नाही आहेत. आय नो की तुम्हाला मे बी त्याचे फायनान्शियल रिटर्न्स मिळतील, कधी मिळतील मला त्याचं माहिती नाही आहे, पण ॲटलिस्ट तुम्हाला एक तुमचं एक युल नो की आपण काय करतो आणि आपण कुठे आहोत. आणि मोठी इम्पॉर्टंट गोष्ट आहे ते तुम्ही कराल ना, त्याच्याने ऑटोमॅटिकली तुमचं ब्रेन आहे क्रिएटिव्हिटीबद्दल ट्रेन होईल की आता मी हे असं केलं पण ह्याला मी अशा रीतीने पण करू शकतो, आणि तुम्ही नवीन गोष्टी शिकाल त्या ह्याच्यावरती. आणि लास्ट इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे ते आहे सेल्फ हायजीन. त्याच्यासाठी आपल्याला आपल्या घरात खूप हायजिनिक राहायला पाहिजे. म्हणजे जे आपण रेग्युलरली आपलं घर क्लीन करतो, आता खूप सगळ्यांकडे मेड्स नाही आहेत, पण आपण ते स्वतःनी करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये पण मी तुम्हाला एक अशी ॲडवाईज अशी सांगेन आणि सजेस्ट हे करीन की तुम्ही हजबंड वाईफ मुलं टुगेदरली करा. असं नका समजू की हे बायकोचंच काम आहे का हे माझंच काम आहे. सगळ्यांना इन्व्हॉल्व करा आणि सगळे टुगेदर करा. तर तशा रीतीने तुम्हाला कळेल की किती नवीन गोष्टी होऊ शकतात, तुमचं बॉन्डिंग चांगलं होईल आणि जे हायजीन विषय आहे तो पण विल बी टेकन केअर ऑफ. कुठे पण बाहेर जाऊन आलात तर जो WHOची प्रोसिजर आहे हात धुवायची, म्हणजे आता लॉकडाऊन ओपन झालं आहे, आता नॉर्मल सगळं चाललं आहे, त्याचा अर्थ असं नाही की आपण ती सगळी प्रॅक्टिसेस कंटिन्यू नाही करायची. जी हँडवॉश प्रॅक्टिस आहे ती तुम्हाला डेफिनेटली कंटिन्यू करायची आहे. शक्य तर बाहेरचे चपला चुकून पण घरात आणू नका, कारण की कसं कुठे काय असेल ते आपल्याला माहिती नाही. म्हणजे जेवढं होऊ शकेल तेवढं त्याला बाहेर ठेवा. आपलं डिसइन्फेक्टन्स जास्त वापरा, पण त्याचं प्रमाण पण खूप जास्त नाही करायचं, कारण की त्याच्याने पण कधी आपल्याला त्रास होऊ शकतो. कारण की एक गोष्ट विसरू नका, हे जे आहे हे रेस्पिरेटरी डिसऑर्डर आहे, सो त्याच्याने आपल्याला जास्त ओव्हरयूज पण त्याचा करायचा नाही आहे. हे नॉर्मल लिमिटेड लेवलवरती आहे तेवढंच. तुम्हाला जर का असं वाटलं की आता करोना तर एक गोष्ट आहे, पण आता नॉर्मल फ्लू पण आहे, म्हणजे सर्दी खोकला आहे ते नॉर्मली पण कोणाला होऊ शकतो, पण तरीही बिकॉज आता ही सिच्युएशन अशी आहे, तुम्हाला असं वाटलं की आता मला सर्दी जास्त होते का, मला असं नाक थोडंसं असं रनिंग नोज टाईप वाटतं आहे का, थोडंसं असं किंचित घशात खवखवतं आहे, तर प्लीज त्याला लाईटली घेऊ नका. तुम्ही तुमच्या डॉक्टरला कन्सल्ट करा आणि इमिडिएटली त्याची ट्रीटमेंट का जे काय तुमचे अँटीबायोटिक्स असतील, जे नॉर्मल असतील, जे आपण पॅरासिटामोल घेतो ते तुम्ही घेऊ शकतात, पण डॉक्टरला विचारून. सेकंड इम्पॉर्टंट थिंग आहे, जर तुम्हाला असं वाटलं तर इवन घरात पण मास्क घाला की इनकेस असं काही असेल तर तुमचे जे घरचे मेंबर्स आहेत, फॅमिली मेंबर्स आहेत, त्यांना स्प्रेड होणार नाही. आणि एक लास्ट इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला ही सांगेन की हँड वॉशिंग आणि स्वतःचं घर हायजिनिक ठेवणं हे मी आधीच सांगितलं आहे, पण त्याच्याबरोबर मी तुम्हाला हे पण सांगितलं आहे की प्लीज त्याला ओव्हरडू करू नका. कारण की जर सारखं तुम्ही हँडवॉश करत असाल तर सारखं तुम्हाला असं क्लिनलीनेस असेल तर ते OCD पण असू शकतो, त्याला आम्ही ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणतो. तर प्लीज आयडेंटिफाय करा की नॉर्मल आणि ॲबनॉर्मल काय. तुम्ही एकदा हात धुतले ठीक आहे, दोनदा हात धुतले ठीक आहे, पण तुम्ही काउंट करून 5 वेळा का 10 वेळा धुतात आहे, आणि जर तुम्ही 4th टाईम धुतात आणि तुम्हाला असं वाटतं की नाही मी नीट बरोबर धुतले नाही आहे हात आणि मला असं अनइझीनेस वाटतं आहे, तर ते चुकीचं आहे. ते आपलं एक नॉर्मल लाईन आहे, त्याला तुम्ही क्रॉस केली आहे. तर त्याच्यासाठी प्लीज डिस्कस करा आणि सारखं हात पण धुवायचे नाही. आणि जे लास्ट इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला हे सांगेन आहे की तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये जेवढी होऊ शकेल तेवढी पॉझिटिव्ह गोष्टी करा. तुम्ही जर TV पण बघत असाल तेव्हा पण जेवढी पॉझिटिव्ह कॉमेडी मूवीज आहेत का चांगली अशी लाईट हार्टेड मूवीज आहेत ते बघा. त्याच्याने तुम्हाला मजा येईल, तुम्हाला बरं वाटेल. कारण की ॲज वी नो ऑलरेडी आपल्या अराउंड एवढी सगळी नेगेटिव्ह आहे, तर नेगेटिव्हिटी आहे, तर आपण आपल्या लाईफमध्ये अजून कशाला नेगेटिव्हिटी ओढून घ्यायची. तर लाईट हार्टेड मूवीज बघा, लाईट कॉन्व्हर्सेशन्स करा. आपल्याकडे लकीली आता सोशल मीडिया खूप चांगला प्लॅटफॉर्म झाला आहे आणि आता सगळ्यांना त्याचं इम्पॉर्टन्स पण कळलं आहे. तर जेवढं चांगलं तुम्ही शिकू शकाल, जेवढी चांगली गोष्टी तुम्ही त्याच्यामधनं अडॅप्ट करू शकाल ते बघा. चांगली एक पुस्तक वाचा, मुलांना ती शेअर करवा. कधी आजकाल लोक हे पण करतात की
बुक रीड करतात आणि त्याला डिस्कस करतात, तर ते जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि मी 1-2 जणांचे जरा मेसेज आले तेच वाचते. लॉकडाऊन इज अ काइंड ऑफ चेकिंग युअर पेशन्स लेवल. वी आर नॉट यूज टू स्विम विथ द फॅमिलीज बट नाव वी हॅव. थँक्यू अदिती. आय एम सो हॅपी दॅट यू हॅव लाईक्ड इट. आणि थँक्यू सचिन दादा फॉर लाईकिंग द सेशन. सो हे सगळे टिप्स आहे, तुम्ही हे करा. आणि अजून तुम्हाला काही प्रश्न असले जे स्पेसिफिक असले तर प्लीज तुम्ही आत्ता आपलं लाईफ चालू आहे त्याच्यामध्ये तुमचे प्रश्न लिहा. आणि कधी कधी असं पण असेल की आपल्याला मे बी आता इकडे शेअर नाही करायचे तर तुम्ही मला DM करू शकतात का, तुम्ही नंतर पण विचारू शकतात. बिकॉज आय थिंक ह्याच्यावरती माझं ID आलं आहे, तर तुम्ही ते करू शकतात. आणि मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे, प्लीज तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याबद्दल बोला, मध्ये नका ठेवू. काही पण असेल, छोटी असेल मोठी असेल, काही पण असेल, त्या प्रॉब्लेम्सला प्लीज मध्ये नका ठेवू. कारण की तुम्ही जेवढी तुमची गोष्टी मध्ये ठेवली तेवढी तुम्हाला ती गुटमळणार, तुम्हाला बरं नाही वाटणार आणि त्याच्यामुळे हे सगळे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स होणार. आणि अजून एक मी तुम्हाला गोष्ट सांगेन आहे की तुम्हाला जर वाटत असेल की माझी प्रॉब्लेम्स कोणी नाही समजू शकत असेल का, मला जर मी माझ्या फ्रेंडला सांगितलं का मी घरी कोणाला सांगितलं तर त्यांना दे वोंट अंडरस्टँड, का त्यांना कळणार नाही का ती माझी प्रॉब्लेम दुसरीकडे शेअर होईल. तर आय विल से की एक सायकोलॉजिस्टशी बोलायला का काउन्सिलरशी बोलायला का सायकायट्रिस्टशी बोलायला देर इज नो हार्म. आपल्या देशामध्ये एक मिथ आहे, एक चुकीची ग्रंथी आहे की सायकोलॉजिस्टशी बोलणं का काउन्सिलरशी बोलणं म्हणजे अरे मी वेडा झालो आहे का, मला एवढा प्रॉब्लेम आहे का मी माझ्या प्रॉब्लेमला हँडल नाही करू शकत का. तसं नाही आहे. कधी कधी सायकोलॉजिस्टशी बोललं तर तुम्हाला एक प्रॉपर ॲडवाईस मिळते, एक सिस्टमॅटिक, एक प्रिन्सिपल बेस्ड ॲडवाईस मिळते. सो त्याला एक प्रॉपर माणसाशी बोलणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही प्लीज त्याला कन्सिडर करा, नोईंग युअर प्रॉब्लेम, नोईंग युअर सिच्युएशन. आणि कधी कधी म्हणजे आता आम्ही ते पण म्हणतो की कधी कधी असंच पण जाऊन सायकोलॉजिस्टशी बोलायला काही हरकत नाही. मे बी तुम्हाला त्याच्यातले रस्ते मिळतात. सो इट्स व्हेरी नॉर्मल. आपल्याला सर्दी खोकला झाला तर आपण डॉक्टरला जाऊन भेटतो. तसं जर आपल्याला आपल्या लाईफचे स्ट्रेस खूप जास्त झाले, टेन्शन झाले, आपल्याला त्याच्यामध्ये आपण फोकस नाही करू शकत, अटेन्शन नाही देऊ शकत, तर आपण सायकोलॉजिस्टशी डेफिनेटली बोलू शकतो आणि त्याच्यामध्ये काही पण हार्म नाही आहे. आणि जे आहे ते आपल्या आजूबाजूच्या लोकांना समजून घ्या. जेवढी होऊ शकेल तेवढी नेगेटिव्हिटी नका फैलवू आणि स्वतः पॉझिटिव्ह राहा. आय नो बोलणं इझी आहे, स्टेईंग पॉझिटिव्ह इज डिफिकल्ट, बट अगेन आय विल टेल यू इट्स नॉट दॅट डिफिकल्ट. आपली क्रायसिस सिच्युएशन आहे, बट दिस इज नॉट गोइंग टू बी अ परमनंट सिच्युएशन. ह्याच्यामधनं पण आपण बाहेर येऊ. टाईम वुड चेंज अँड वी ऑल विल बी ओके. सो इफ एनिथिंग प्लीज डोंट बी शाय. जस्ट तुम्ही मला मेसेज करू शकता, DM करू शकतात. आणि मी वेट करते जर तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचे असतील का काय असेल तर आय विल डेफिनेटली आन्सर. आणि आय होप दॅट यू हॅव लाईक्ड इट. आणि बिकॉज आपली फिजिकल हेल्थ इम्पॉर्टंट आहे पण त्याच्याबरोबर मेंटल हेल्थ पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे. जर मेंटल हेल्थ डिस्टर्ब असेल तर फिजिकल हेल्थ पण डिस्टर्ब राहणार आणि आपण फिजिकली नॉर्मल फंक्शन नाही करू शकणार. सो जसं आम्ही म्हणतो माइंड अँड बॉडी आर इंटरकनेक्टेड. सो हे आज आपलं लर्निंग आहे ह्याच्यातनं. आणि थँक्यू सो मच. मी सगळ्यांना थँक्यू सांगेन की तुम्ही आज तुमचा वेळ काढला, इकडे आलात. जर काही समजलं नसेल का काय प्लीज मला तुम्ही मेसेज करा. आणि आय होप दॅट यू हॅव लाईक्ड इट. आणि थँक्यू सो मच. अँड यू ऑल टेक केअर अँड स्टे सेफ. बाय.